नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण 2025 मध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला MPSC, तलाठी, पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा जर एग्जाम तुम्ही देत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, 21 मे 2025 रोजी इंडियन ओशन रिम असोसिएशन ची 24वी मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या देशात पार पडली? तर ऑप्शन आहेत मालदीव, श्रीलंका, न्यूझीलंड, अमेरिका। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रीलंका। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेले भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी काय होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 2004 ते 2014। त्यानंतर पुढील तिसरा प्रश्न आहे। तर इथं 15व्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे कालिदास कोलंबकर। कालिदास कोळंबकर यांची 15व्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे डॅश डॅशच्या संशोधकांनी देशातील पहिली कॅन्सर टिश्यू बँक उभारली आहे? तर या ऑप्शन आहेत IIT खरगपूर, IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT मुंबई। तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे IIT मद्रास। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नवीन निवड झालेले उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र आणि झारखंड। तसेच तेलंगणा आणि पुदुच्चेरी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील कोणत्या घाटावर करण्यात आले? ऑप्शन आहेत विजय घाट, राजघाट, निगमबोध घाट, किसान घाट। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निगमबोध घाट। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील नागाव या समुद्राला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? तर ऑप्शन आहेत पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे रायगड। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जुलै 2025 मध्ये अमरनाथ यात्रेचे सुरक्षित नियोजन सुनिश्चित करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले गेले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन शिवा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे साहित्य अकादमीचा 2025 सालचा बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन आहेत किरण देसाई, सतीश चतुर्वेदी, सुरेश सावंत आणि निशांत देशमुख। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुरेश सावंत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांसाठी हक्कांच्या संरक्षणासाठी समान संधी धोरण तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे न्यायमूर्ती आशा मेनन समिती। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6 जानेवारी
2025 रोजी कोणत्या राज्यातील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचे उद्घाटन झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न, नसीम अल बहर हा प्रमुख लष्करी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडतो? तर ऑप्शन आहेत भारत इजिप्त, भारत ओमान, भारत श्रीलंका, भारत इंडोनेशिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत ओमान. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12 जून 2025 रोजी विमान अपघातात निधन पावलेले विजय रुपानी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन आहेत मणिपूर, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन आहेत प्रदीप कोकरे, सुधीर रसाळ, कृष्णात खोत, सुरेश सावंत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रदीप कोकरे. यानंतर पुढचा प्रश्न आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारकाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन टाइप करताना थोडी मिस्टेक झालेली आहे, तर याचं डायरेक्ट आन्सर आपण बघूया. स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारकाला कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2025 या वर्षाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? 2025 या वर्षाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे लास्लो क्रास्नाहोर्काई. उच्चार इथे अवघड आहे. लास्लो क्रास्नाहोर्काई यांना 2025 या वर्षाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मे 2025 मध्ये एक देश एक धडकन नावाची एक नवीन मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केंद्रीय संस्कृती मंत्रालय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद करण्यासाठी कितवे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 129वे घटना दुरुस्ती विधेयक. लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची जी तरतूद झाली होती, तरतूद करण्यासाठी जी घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले ते 129वे घटना दुरुस्ती विधेयक. आणि या संदर्भात जी समिती नेमण्यात आलेली होती ती रामनाथ कोविंद, जे की आणि या संदर्भात एक समिती नेमण्यात आलेली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एप्रिल 2025 मध्ये अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले आहे? तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर ऑप्शन आहेत महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 21 फेब्रुवारी 2025 मध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन आहेत दिनेश वाघमारे, विवेक जोशी, ज्ञानेश कुमार आणि राजू कुमार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी 2025 मध्ये जैवविविधता कराराची 16वी COP16 परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोम, इटली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये सन्मान संजीवनी ॲपचे अनावरण केले आहे? तर सन्मान संजीवनी ॲपचे अनावरण कोणत्या राज्याने केले आहे? तर योग्य आन्सर आहे हरियाणा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 27 ते 30 ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अधिवेशन पार पडले? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे नवी दिल्ली. त्यानंतर पुढचा 25वा प्रश्न नुकतेच चर्चेत असलेल्या नो मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नो मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुभाष गर्ग. त्यानंतर 26वा प्रश्न जम्मू काश्मीरमध्ये 5 जून 2025 रोजी चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? कोणाच्या हस्ते पार पडले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ऑगस्ट. त्यानंतर 28वा प्रश्न 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? तर 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर माजी सचिव नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 29वा प्रश्न अमित शहा यांच्या हस्ते 5 जुलै 2025 रोजी देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन झाले ते कोणत्या ठिकाणी झाले? अमित शहा यांच्या हस्ते 5 जुलै 2025 रोजी देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन झाले ते कोणत्या ठिकाणी झाले? तर योग्य आन्सर आहे आनंद, गुजरात. त्यानंतर पुढचा प्रश्न इथं टायगर क्लोज नाही, टायगर क्लॉ असं पाहिजे, टायगर क्लॉ. तर टायगर क्लॉ हा प्रमुख लष्करी सराव कोणत्या 2 देशादरम्यानचा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत, अमेरिका. टायगर क्लॉ हा प्रमुख लष्करी सराव भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी समान संधी धोरण तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे?